नमस्कार. आज पारनेर टिळक विद्यालयाच्या शताब्दी समारोहाची सांगता होत आहे. या सोहळापूर्तीच्या क्षणी डॉक्टर रघुनाथ माशेलकरांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्याचे भाग्य मला लाभलं आहे. थोडक्या वेळात डॉक्टरांच्या जीवनकार्याविषयी बोलणं म्हणजे खरं तर घागरीत सागर भरण्यासारखं आहे. त्यांचं संशोधन, राष्ट्रकार्यातील योगदान, त्यांना मिळालेले मान सन्मान, गौरव, त्यांचे पुरस्कार, त्यांचं लेखन यांचा केवळ धावता आढावा घेताना देखील आपली दमछाक होते. ही हिमालयाच्या उंचीची माणसं आणि त्यांनी अत्युच्च शिखर गाठण्यासाठी केलेला यशस्वी प्रवास, हे सगळंच अतर्क्य आणि अद्भुत आहे. हळद बासमतीचं पेटंट रद्द करण्यापासून ते गांधीयन इंजिनिअरिंग म्हणजेच गेटिंग मोर फ्रॉम लेस फॉर मोर पीपल, तसंच स्मार्ट बायोमिमिकिंग हायड्रोजेल्स शोधून काढण्यापर्यंत त्यांच्या कार्याचा विस्तार आहे. या सर्व गोष्टी एका जन्मात करणं किती अशक्य आहे याची आपणा सर्वांना जाणीव आहे. महाराष्ट्राशी त्यांचं नातं त्यांनीच विकसित केलेल्या पॉलिमरच्या तंतू इतकं कोमल आणि तितकंच बळकट देखील आहे. म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाला त्यांच्याबद्दल नितांत आदर आणि गौरव आहे. पहिलं असण्याचा मान डॉक्टर माशेलकरांना अनेक बाबतीत मिळालेला आहे. एक पहिला भारतीय संशोधक म्हणून द वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सने दिलेलं लिनोवो सायन्स प्राइज, तसंच पहिले भारतीय म्हणून फेलो ऑफ युनायटेड स्टेट्स नॅशनल अकॅडमी ऑफ इन्व्हेंटर्समध्ये झालेली निवड, पहिले भारतीय म्हणून स्टार ऑफ एशिया हा बिझनेस वीकचा जॉर्ज बुश यांच्या हस्ते झालेला गौरव, आणि मुख्य म्हणजे ते एकमेव असे एक संशोधक आहेत ज्यांना टाटा कॉर्पोरेट लीडरशिप हा सन्मान मिळालेला आहे. द काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचे लॉंगेस्ट सर्व्हिंग डायरेक्टर जनरल म्हणून आपल्याला त्यांची ओळख आहेच. भारताची मान जगात अभिमानाने उंचावण्यात विविध क्षेत्रातल्या लोकांचा समावेश आहे. मग ते कलाक्षेत्र असो, वाणिज्य असो, नेतृत्व असो वा योग आयुर्वेद असो, पण डॉक्टर माशेलकर ही एकमेव व्यक्ती अशी आहे जिने भारताचा पारंपरिक आणि सांस्कृतिक सन्मान परत आणण्याचं श्रेय मिळवलेलं आहे. संशोधनातील त्यांच्या महान कार्याइतकंच त्यांनी बासमती तांदूळ आणि हळद या खऱ्या भारतीय वस्तूंवर बेकायदेशीरपणे लागू होणारा मालकी हक्क हटवण्याचे जे मौलिक कार्य केलेलं आहे त्याबद्दल भारत देश त्यांचा सदैव ऋणी राहील. डॉक्टर माशेलकरांच्याच भाषेत म्हणायचं झालं तर ही हळदी घाटाची दुसरी लढाई आपण जिंकलेली आहे. त्यांच्या ह्या कार्याची परिणिती CSIRच्या पहिल्या ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररीमध्ये झाली. त्यामुळे आता कुठल्याही पेटंट देणाऱ्या संस्थेला पेटंट देण्याआधी प्रथम या लायब्ररीमध्ये जाऊन संदर्भ बघावा लागतो. भारतीय परंपरा जपण्यामध्ये डॉक्टर माशेलकरांचं हे योगदान खरोखरच अद्वितीय आहे. अगणित प्रसिद्ध कंपन्यांच्या बोर्डावर अशा कर्तृत्ववान व्यक्तीला आणण्यासाठी चढाओढ न झाली तरच नवल. जगातील तब्बल 45 विद्यापीठांनी, एक नाही 45 विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट देऊन गौरवलेलं आहे. पूर्ण आयुष्य संशोधनामध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर माशेलकरांनी विजन या योजनेमार्फत देशातील सर्व प्रयोगशाळांचे एकसंधीकरण केलेलं आहे. एखाद्या योग्याप्रमाणे आपल्या कार्यावर पूर्ण लक्ष केंद्रित असणाऱ्या डॉक्टर माशेलकरांचे आयुष्य लहानपणापासूनच संघर्षाचं होतं. आयुष्यातील कमीत कमी 12 वर्ष तरी अनवाणी चालणारे, पालिकेच्या शाळेत जाणारे आणि सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारे डॉक्टर माशेलकर हे एकमेव पहिले मराठी आहेत ज्यांनी साक्षात न्यूटनने सही केलेल्या पुस्तकात
स्वाक्षरी करण्याचा मान मिळवला आहे. आपलं सबंध आयुष्य मौलिक संशोधन कार्यात व्यतीत करणाऱ्या अशा या व्यक्तिमत्वाला भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे सर्वोच्च नागरिक सन्मान प्रदान केलेले आहेत. तसं बघायला गेलं तर डॉक्टर माशेलकरांचा औपचारिक परिचय करून देण्याची खरं तर गरजच नव्हती, पण तरीही मी तो करून देण्याचा यथाशक्ती प्रयत्न केलेला आहे. हे करताना त्यांच्या अफाट संशोधन कार्याचा मी जो अभ्यास केला त्यामुळे मलाच संशोधक झाल्यासारखं वाटतंय. जीवनाचं सार्थक होण्याच्या क्षणांपैकी लाभलेला हा एक मोठा क्षण असं मी मानतो. आपले विशेष अतिथी माननीय डॉक्टर रघुनाथ माशेलकरांचे स्वागत आपण टाळ्यांच्या गजरात करूया. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम परम आदरणीय भगतसिंग कोश्यारीजी, संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री अनिलजी गानू, आदरणीय स्नेहलताताई देशमुख, श्री दिलीप पेठे, पार्ले टिळक विद्यालयाचे आजी व माजी विद्यार्थी, आजी व माजी शिक्षकगण, पालकवर्ग, संस्थेचे असंख्य चाहते, त्यात मी आहे बरं का. एक लहानपणापासून गिरगावात मी वाढलो, पण या संस्थेचा मी चाहता होतो. आणि सर, मला आज इथे बोलून इथे बोलायची संधी दिली तर माझ्या आयुष्यातला एक मोठा सन्मान आहे असं मी समजतो. आणि माझी ही पहिली भेट आहे, पण शेवटची नव्हे. मी पुन्हा पुन्हा येत राहणार. विद्यार्थीगणाशी मला संबंध साधायचे आहेत, त्यांच्याशी बोलायचं आहे. बंधू भगिनींनो, शताब्दी समारंभाच्या या कार्यक्रमाला आपण बोलवलं, हा खरंच एक मोठा सन्मान आहे. एक शतकाचा आपला हा अत्यंत दैदिप्यमान असा प्रवास आहे. आपण अगदी सुंदर साध्या शब्दात सांगितलं की सुजाण व देशभक्त नागरिकांनी एकत्रितपणे येऊन निरस वृत्तीने केलेल्या सर्व कार्याचा हा प्रवास आहे 100 वर्षाचा. आपला संपूर्ण इतिहास हा देशासाठी प्रेरणादायी आहे. सर्वप्रथम ही संस्था, तिला लोकमान्य टिळकांचं नाव आहे. 2 शब्द मला लोकमान्य टिळकांविषयी बोलायचे वाटतात. सर, इट वॉज इन 2016 दैट वी ब्रॉट आउट अ बुक. नई किताब हमने लाई. ये क्यों? लोकमान्य तिलक, उन्होंने कहा था, स्वराज्य इज़ माई बर्थ राइट एंड आई शैल हैव इट. 1916 में उन्हें वो कहा था, तो 2016 में उसके 100 बरस हो गए. तो इसलिए स्वर्गीय दिलीप पाडगांवकर और मैंने ये किताब निकाली जिसको टिळक इन अवर टाइम्स, सेंटेनियल ऑफ अ क्लॅरियन कॉल. इट वॉज अ क्लॅरियन कॉल. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो येणारच, हे त्यांनी 1916 म्हटलं. आणि टिळकांच्या या सिंहगर्जनेने देश हल्ला होता. ब्रिटिश हल्ले होते. देशभक्तीची व अभिमानाची एक प्रचंड लाट संबंध देशात त्यावेळी आली होती. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांचा भर होता स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार म्हणजे बॉयकॉट, आणि राष्ट्रीय शिक्षण, नॅशनल एज्युकेशन. आज आपले आदरणीय पंतप्रधान आत्मनिर्भर भारत म्हणतात. सर, दोनों में क्या फर्क है? आत्मनिर्भर भारत विथ आत्मविश्वास. तो
नॅशनल एज्युकेशन लेसन्स फ्रॉम लोकमान्य, त्याच्यामध्ये एक माझा लेख आहे राष्ट्रीय शिक्षणाविषयी त्यांनी लिहिल्याबद्दल, आणि तो लेख आपल्याला www.mashelkar.com इथेही सापडेल, या पुस्तकातही सापडेल. तर त्याचं आपण जर पाहिलं तर त्याच्यात 4 त्याच्यामध्ये स्तंभ होते राष्ट्रीय शिक्षणासाठी. राष्ट्रीय शिक्षण हे राष्ट्रोन्नतीसाठी असलं पाहिजे, असे योग घडवायचे आहेत की जे राष्ट्राची घडणी करतील, राष्ट्रघडणी करतील. आणि हे 4 स्तंभ म्हणजे पहिला होता धार्मिक शिक्षण, कारण आपली परंपरा, आपला इतिहास माहिती असणं हे फार महत्त्वाचं आहे. दुसरा त्यांचा असा हा आग्रह होता की मातृभाषेत आपलं शिक्षण झालं पाहिजे, म्हणून आपण आता मातृभाषेत आपण इथे बोलत आहोत, हे अत्यंत उत्तम आहे. तिसरं म्हणजे औद्योगिक शिक्षण, आणि चौथं पॉलिटिकल एज्युकेशन, राजकारणाचं शिक्षण. हे 4 भाग होते. शिक्षण हे शेवटी माणसाला माणूस बनवतं, असं शिक्षण हवं आहे आपल्याला. प्रयोगशील शिक्षण हवं आहे, सर्वांकष हवं आहे, आणि बहुआयामी हवं आहे. मी आपला इतिहास, आपण वेबसाईटवर अत्यंत सुंदर आपली माहिती दिली आहे पहिल्या याच्यापासून, आणि मला ती फार आवडली. आणि त्यातलं एक मला आवडलं म्हणजे आज आपण म्हणतो की 4 मुलांकडनं सुरुवात केली, 4 विद्यार्थ्यांकडनं, आज 26,000 विद्यार्थी आहेत. 4 विद्यार्थी ते 26,000 विद्यार्थी, हा केवढा प्रचंड प्रवास आहे. आणि तुमचे जेव्हा 7 विद्यार्थी होते तेव्हा शालेय तपासणीसाठी आले होते. त्याच्यामध्ये मी वाचलं की त्यात त्यांनी शेरा दिला आहे फक्त 2 ओळीचा, की ठीक चाललं आहे, विद्यार्थी शिस्तीत काम करत आहेत. ठीक चाललं आहे, विद्यार्थी शिक्षित काम करतात, हे 7 मुलं असताना म्हटलं आहे. आता 26,000 मुलं, आणि तुम्ही देशाला जे हे मोठं नेतृत्व दिलं आहे, तर जर त्या शाळेची पुन्हा तपासणी झाली तर सर्वोत्तम काम चाललं आहे आणि देश घडायचं काम चाललेलं आहे, आणि आम्ही त्याचं नेतृत्व दिलेलं आहे, असे उद्गार त्यांना द्यावे लागतील. मी अगदी व्यवस्थित पाहिलं, त्याच्यामध्ये शिक्षणासाठी काय महत्त्वाचं असतं? बुद्धिसंवर्धन, बहुआयामी सर्वांकष आपण जे शिक्षण म्हणतो त्याच्यामध्ये बुद्धिसंवर्धन 1, ज्ञानसंवर्धन 2, व्यक्तिसंवर्धन 3, वृत्ती संवर्धन 4, विचार संवर्धन 5, क्षमता संवर्धन 6, समता संवर्धन 7, शरीर संवर्धनातून आरोग्य संवर्धन, त्यानंतर मूल्य संवर्धन आणि नेतृत्व संवर्धन. हे 10 भाग आहेत. आणि मी जर आपला इतिहास पाहिला तर हे तुम्ही सर्व केलेलं आहे. सर्व केलेलं असतं तर तुम्हाला असे नेते, आपण ज्याच्याविषयी आपण बोललात, जे समाजाचा सर्वांकष विकास करणारे असे नेते, असामान्य कर्तृत्वाने ठसा उमटवणारे विद्यार्थी झाले नसते. मी पाहिलं. बरं, एक तुम्हाला गंमत सांगतो बरं का. कालच मी प्रोफेसर शंभा मजुमदार, सिम्बिओसिसच्या आपल्याला कल्पना असेल अध्यक्ष, त्यांना रात्री बोलत होतो मी. तर मी म्हटलं मी आज ह्या शाळेत जाणार. अरे वा, पु ल देशपांडेची शाळा. तर मग पु ल देशपांडे म्हणा, भारतीय हवाई दलाचे प्रदीप नाईक म्हणा, माजी रेल मंत्री सुरेश प्रभू म्हणा, प्रत्येक क्षेत्रात आपण नेतृत्व केलं आहे. तर नेतृत्व संवर्धन, मूल्य संवर्धन आणि नेतृत्व संवर्धन याच्यामध्ये आपण प्रचंड काम केलं आहे. शिक्षकांचं कौतुक करायला पाहिजे, कारण हे विद्यार्थी कोणी घडवले तर ते शिक्षक. आपण जसं शिक्षक हा पेशा न मानतात, ज्ञानदान हे सर्वात जीवनव्रत मानून संपूर्ण समर्पित वृत्तीने जगलेल्या शिक्षकांची मोठी परंपरा आपण घेतली. यांना मी भेटलेलं नाही आहे, पण पेंढारकर सर, सहस्रबुद्धे सर, जोशी सर, बापट सर वगैरे वगैरे हे सिंहावलोकन करताना आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा आपण पुढचा पण विचार करायला पाहिजे. तर 2 शब्द मी येणाऱ्या भारताविषयी, नवीन भारताविषयी आणि त्यामध्ये आपली काय जबाबदारी आहे याविषयी बोलू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे इंडियन सायन्स काँग्रेसची जवळजवळ 5,000 शास्त्रज्ञ असलेली एक बैठक पुण्यामध्ये घडली होती 2000. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी उसके अध्यक्षता में पहले समारंभ में आए थे. आणि हे नवीन सहस्त्रकाची सुरुवात होती 2000 साल.
म्हणजे 2001 पासून नवीन सहस्त्रक. म्हणून मी न्यू पंचशील फॉर द न्यू मिलेनियम पंचसूत्री दिली होती. विद्यार्थी केंद्रित शिक्षण, महिला केंद्रित समाज, मानव केंद्रित विकास, ज्ञानाधिष्ठित समाज आणि नवनिर्मिती केंद्रित भारत, अशी 5 मूल्य जी त्यावेळी तेवढीच महत्त्वाची आहेत, जी आज आहेत आणि 1000 वर्षानंतरसुद्धा ती असणार आहेत. आणि त्यामध्ये मला आठवतं मी ज्ञानाधिष्ठित समाजाविषयी बोललो आणि आपण म्हणालात की ज्ञानदान हे जे होतं, तर त्या ज्ञानाची ही जी परिभाषा आहे ही वेगळी होती. आणि त्या भाषणात मी म्हटलं होतं की ज्ञानाच्या 3 शाखा, एक म्हणजे वैज्ञानिक ज्ञान, शास्त्राच्या ठोकळेबंद पद्धतीत आकारलेलं विज्ञान, त्यातून निर्माण झालेलं. पण दुसरं म्हणजे समांतर, पारंपरिक, सांस्कृतिक ज्ञानाचं. मग आयुर्वेदा म्हणा, भगवद्गीतेत सांगितलेलं म्हणा, किंवा इतर हे जे ज्ञान आहे ते आपण म्हणालात हळदीची लढाई वगैरे. हळदी हे आपलं पारंपरिक ज्ञान आहे, त्याच्यावर तुम्ही पॅटर्न घेऊ शकत नाही, त्याच्यावर तुम्ही अधिकार घेऊ शकत नाही. मला अजून आठवतं वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन 176 देश. तर त्यावेळी मी त्यांना म्हटलं, मी अध्यक्ष होतो 2.5 वर्ष, मी त्यांना म्हटलं की हार्वर्ड, केम्ब्रिज, स्टॅनफर्ड वगैरे वगैरे, ऑक्सफर्ड वगैरे इथे झालेलं ज्ञान हे ज्ञान, आणि माझ्या पूर्वजांनी जीवनाच्या प्रयोगशाळेत लॅबॉरेटरीज ऑफ लाईफमध्ये केलेलं हे ज्ञान नव्हे, हे कसं आहे? आणि आम्ही त्याचे रूल्स बदलले. इंटरनॅशनल पॅटर्न क्लासिफिकेशन, अहो ते पारंपरिक ज्ञानाला मानतच नव्हते. त्यांच्या इंटरनॅशनल पॅटर्न क्लासिफिकेशनमध्ये ट्रॅडिशनल नॉलेज हे नव्हतंच, ते आम्ही आणलं. आणि त्याच्यानंतर आपण पाहिला हा मोठा इतिहास आहे. हे ज्ञान महत्त्वाचं आहे. आणि तिसरं म्हणजे आध्यात्मिक ज्ञान, हेही महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं की मी एक आग्रहाने मुद्दा मांडला होता की नवीन शतकातील वैश्विक ज्ञानव्यवस्था या 3 ज्ञानप्रणालींचा सुरेख संबंध असलेली पाहिजे. एक आणखी मुद्दा, राईट टू एज्युकेशन, फ्रॉम राईट टू एज्युकेशन टू राईट एज्युकेशन टू राईट वे ऑफ एज्युकेशन, हे 3 भाग वेगळे आहेत. आता राईट टू एज्युकेशनमध्ये आता डिजिटल राईट टू एज्युकेशन हा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे. आपण पाहिलं है, मैं एक रिपोर्ट पढ़ रहा था 30 मई का, अभी 9 दिन पहले, नेशनल एकेडमिक अचीवमेंट सर्वे का है 2021. सर उसमें 43% in the national capital region of Delhi did not have access to digital devices. 43%. ये कैसे हो सकता है? So we must have that particular access. मला आठवतं युनेस्कोमध्ये गेल्या वर्षी जूनमध्ये 196 प्रेसिडेंट्सना बोलवण्यात आलं होतं. एक पॅनल डिस्कशनमध्ये मी भाग घेतला होता आणि त्यावेळी मी म्हटलं होतं डिजिटल डेप्रिवेशन विल लीड टू डेप्रिवेशन इन टर्म्स ऑफ ॲक्सेस टू एज्युकेशन. आणि मला अजून आठवतं जेफ्री सॅक्स म्हणाले की जैसे 17 सस्टेनेबल गोल्स है, डेवलपमेंट गोल्स है, SDGs, 18 होना चाहिए जो डिजिटल ॲक्सेस, रोटी, कपडा, मकान और इंटरनेट ज्याला आपण म्हणतो ना, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून मला आनंद आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 ही महाराष्ट्रात साकार कशी करावी म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली जी समिती होती त्याच्यामध्ये आम्ही सरकारवर हे बंधन टाकलेलं आहे की डिजिटल ॲक्सेस प्रत्येक मुलाला देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मला आनंद आहे की तो कॅबिनेटमध्ये तो स्वीकारला गेलेला आहे तो रिपोर्ट, आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आता होणार आहे, कारण ह्याच्याशिवाय दुसरा इलाज नाही. तर हा एक महत्त्वाचा भाग सांग. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्ञानाची भराभर वाढ होते आहे. जे गेल्या 100 वर्षात झालं नाही ते 10 वर्षात होतं आहे, आणि जे 10 वर्षात झालं नाही ते 2 वर्षात होतं आहे. आणि त्यामुळे एक रिपोर्ट मी आत्ता पाहिला कि जो बच्चे हैं जो अभी सीनियर स्कूल में हैं, 2/3 ऑफ देम विल एंड अप इन जॉब्स विच डोंट एग्जिस्ट टुडे. तो आप सिखाएंगे क्या? व्हॉट विल यू टीच देम फॉर? आणि म्हणून जीवनप्रयोगी 5 कौशल्य अशी आहेत जी आपण त्याला द्यायला पाहिजे. मग ते काही होऊ दे, पण ही कौशल्य, आणि ही कौशल्य कोणती? एक म्हणजे दिस इज अ हुका वर्ड, व्होलटाईल, अनसर्टन, कॉम्प्लेक्स, ॲम्बिग्युअस. आपण पाहिलं कोविड संपला, युक्रेन वॉर आलं, युक्रेन वॉर संपला, आणखी काहीतरी होईल, चायना काहीतरी करेल तायवानविषयी, काय सांगता येत नाही. आणि म्हणून डिलिंग विथ कॉम्प्लेक्सिटी,
जटिल प्रश्न कसे हाताळायचे हा एक भाग. क्रिटिकल थिंकिंग, चिकित्सक विचार करण्याची बुद्धी, क्रिएटिव्हिटी, कल्पकता, इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे अनुकंपा ही फार महत्त्वाची आहे. आणि गटकौशल्य, सामूहिक वृत्ती, को क्रिएशन ज्याला आपण म्हणतो, हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि दुसरा भाग असा की जर ज्ञानाची वृद्धी एवढ्या जर भरभर होत असेल तर डिग्रीचा उपयोग काय? अहो तुम्ही डिग्री घेऊन बाहर आलात. तो सर मैंने वो बनारस हिंदू यूनिवर्सिटी का जब 100वां ये था दीक्षांत समारोह था तो मैंने लेक्चर दिया था, दीक्षांत का मतलब शिक्षांत नहीं होता. तो लाइफ लॉन्ग लर्निंग इज गोइंग टू बी इम्पॉर्टंट. तर हा एक महत्त्वाचा भाग आहे. आता सर्वात शेवटी मला 1-2 मिनटात मी संपवतो आणि त्याच्यामध्ये मला माझे गेले 24 तास जर पाहिले तर हा बदलणारा भारत मला कसा दिसतो हे सांगतो मी. माझे 24 तास. सर कल मैं बम्बई में था. टाटाज दे हैव टाटा एफर्मेटिव एक्शन प्रोग्राम, जहाँ शेड्यूल कास्ट हो, शेड्यूल ट्राइब्स हो, गरीब से गरीब हो, उनकी मदद करने की उनकी ये है. तो उसकी जो गवर्निंग काउंसिल है उसका मैं अध्यक्ष हूँ 2012 से. अभी देखिए इसमें से मतलब क्या है कि यही टाटा थे जैसे कि कहा गया कि माझा जन्म माशेलगावी झाला. माझे वडील मी 6 वर्षाचा असताना गेले. माझ्या आईने मला मुंबईत आणलं, भाडीधुंडी करून मला वाढवलं. 2 वेळा जेवायची भ्रांत. म्युन्सिपाल्टीच्या दिवाखाली मी अभ्यास केला. 12 वर्षाचा असताना अनवाणी झालो. आणि SSCमध्ये सर अमंग 1,35,000 स्टुडंट्स आय हॅव स्टूड 11th. पण मी शाळा सोडणार होतो आणि काम करायला का आईचं हे हाल मला पाहत होतं. त्यावेळी सर दोराब टाटा ट्रस्ट स्कॉलरशिप मिळाली मला 60 रुपयाची फक्त. आणि त्याच टाटाची टाटा ॲफर्मेटिव्ह ॲक्शन प्रोग्रामचा मी चेअरमन आहे. शिक्षणाचं हे महत्त्व आहे. मी नेहमी म्हणतो एज्युकेशन इज इक्वल टू फ्युचर, हा त्याचा भाग. त्यातला एक दुसरा आहे. हा झाला काल. नंतर मी परत पुण्याला गेलो आणि परत आज आलो. आज आपला हा एवढा मोठा समारंभ पॉलिटेक्निक विद्यालयाचा आणि ह्याच्यामध्ये ही जी आपली 100 वर्षाची प्रगती झाली आहे ह्याचं एक मूर्तिमंत स्वरूप दिसतं. आणि उद्या सकाळी राहुल बजाज टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटर हे IIT मुंबईमध्ये येतं आहे आणि त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते आहे. हा बदलणारा भारत आहे. आता ते का महत्त्वाचं आहे? दैट्स फॉर स्टार्टअप इंडिया. आदरणीय प्रधानमंत्री जी ने स्टार्टअप इंडिया जो शुरू किया था, आज उसके आप परिणाम देख रहे हैं. ज्याला आपण युनिकॉर्न म्हणतो. युनिकॉर्न इज $1 बिलियन मार्केट कॅप. आत्ताच आपले 100 युनिकॉर्न झाले, आपण पाहिलं असेल ते. तो मैंने सोचा कि ये केवल IIT से आते हैं या IIM से आते हैं. सर आपको बहुत खुशी होगी, मैंने जब एनालिसिस किया तो 55 का ही किया, 100 का नहीं किया. जब 55 हुए थे उसमें 50% जो टायर 3 सिटीज़, टायर 2 सिटीज़ ड्रॉपआउट्स ऐसे हैं. म्हणजे आपल्याला काय म्हणायचं की हे केवळ पुणे मुंबईतनं येणार नाही आहेत, दिल्लीतनं येणार नाही आहेत, हे सातारा, सांगली, खेड, नाशिक इथून येणार आहेत. दिस इज डेमोक्रेटायझेशन. हा एक नवीन उगवणारा भारत आहे. आणि त्यामुळे हा जो तरुण वर्ग आहे तो म्हणतो आम्हाला नोकऱ्या करायच्या नाही आहेत, आम्हाला नोकऱ्या बनवायच्या आहेत, घडवायच्या आहेत, इतरांना द्यायच्या आहेत. तर हा संबंध भारत आपल्याला नवीन बनवायचा आहे. शेवटी मला सांगावंसं वाटतं की जसं स्नेहलताताई म्हणाल्या की 25 वर्षानंतर 50 वर्षानंतर आम्ही नसणार, मीही नसणार. 1 जानेवारी याला माझा वाढदिवस असतो. मी 80वा वाढदिवस हे करणार आहे. तर मी काय अजून 25 वर्षांनी नसणार आहे. पण मला असं वाटतं माझं भारताचं एक स्वप्न आहे. तो सुरम्य असावा, तो संतुलित असावा. म्हणून मला आपण ते जे दिलं ते आवडलं. डिकार्बनायझेशन, बॅलन्स ऑफ डेव्हलपमेंट वर्सेस डिस्ट्रक्शन, क्लायमेट चेंज,
संतुलित असावा, सुविद्य असावा. सुविद्य असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एज्युकेशन सुशासित असावा, समृद्ध असावा, सर्वसमावेशक असावा. आपले प्रधानमंत्री नेहमी म्हणतात सबका साथ सबका विश्वास. आणि स्वानंदी असावा, हॅपीनेस, पीस अँड ट्रँक्विलिटी. आणि हे घडवण्याचं मोठं कार्य आपली संस्था करणार आहे. हा नवीन भारत आपल्याला घडवायचा आहे. शेवटी शास्त्रज्ञाने बोलू नये तसं बोलतो मी. मला असं वाटतं मी देवाशी प्रार्थना करावी की मला माझ्या आयुष्यातली काही वर्ष तू काढून घे, उरलेली आहेत ती. पण एक दिवस मला असा दे की 25 वर्षांनी तुम्ही जेव्हा समारंभ कराल त्यावेळी मला इथे येऊ द्या आणि मला पाहू द्या. आपली शाळा तिथे असेल आणि भारत तिथे असेल. धन्यवाद.